पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. नमस्कार मंडळी, अमृतबिंदू या आध्यात्मिक मराठी यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. आजच्या चिंतनाचा श्लोक आहे, पुढे पाहता सर्वही कोंदलेसे, अभाग्यास हे दृश्य पाषाण भासे. अभावे कदा पुण्य गाठी पडेना, जुने ठेव नेमीपणे आकळेना. श्रीराम. मंडळी, समर्थ या श्लोकामधून मागीलच विषय पुढे नेतात की हे जे धन असणारं, हे शाश्वत धन असणार म्हणजे परमार्थ महाधन, जोडी देवाचे चरण असं जे तुकाराम महाराज म्हणतात, ते परमार्थ रूपी शाश्वत धन हे जीवाला प्राप्त होत नाही. त्याचं कारण काय, तर ते कारणही समर्थाने या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. समर्थ म्हणतात, वास्तविक बघायला गेलो तर पुढे पाहता सर्व ही कोंदलेसे, त्या परमात्म तत्वाने सर्व जग कोंदून भरलेलं आहे, खचून भरलेलं आहे. एक अणुरेणू इतकाही जागा परमात्म्याशिवाय या विश्वामध्ये शिल्लक उरलेला नाही. स्थिरचर व्यापून अवघा तो परमात्मा दशांगुली उरला, असं एका कवीने वर्णन केलेलं आहे. तेव्हा असं हे सर्व कोंदून भरलेलं परब्रह्म, ह्यालाच महाधन असं म्हटलेलं आहे. कारण तुकाराम महाराज म्हणतात, जोडिले न सरे हे धन, अविनाश आनंद घन, अमूर्त मूर्ती मधुसूदन, समचरण देखीला. इतर जे धन आहे, आपण ज्याला धन व्यवहारामध्ये म्हणतो, ते एक तर मिळवायला अतिशय कष्ट करावे लागतात, मिळवल्यानंतर त्याचा सांभाळ करायला त्याहीपेक्षा श्रम घ्यावे लागतात, आणि ते कधी ना कधीतरी आपल्यापासून नाहीसं होतं, संपतं, किंवा त्या धनाची इतर कोणतरी चोरी करतात. इतर अनेक मार्गाने ते धन आपल्यापासून दुरावतं. म्हणजे जे धन आपल्याला सुखकारक वाटतं, जे मिळाल्यानंतर क्षणिक आनंद आपल्याला होतो, त्याच धनापासून पुढे अनेक प्रकारची दुःख ही जीवाच्या पाठीमागं ही सतत लागलेली असतात. वास्तविक दुःख देणारच हे धन आहे, परंतु ते आपल्याला सुखकारक वाटतं. आणि खरं जे सुखाचं धन आहे, की जे धन प्राप्त करण्याकरताही फार कष्ट करावे लागत नाही, जे सांभाळण्याकरता दुसऱ्या कोणत्याही गोष्टीची गरज लागत नाही, आणि जे मिळालं असता आपल्यापासून कधीही ते दुरावत नाही. जोडिले न सरे हे धन म्हणतात महाराज. एकदा ते मिळालं तर ते आपल्या गाठीतनं कधी संपत नाही. जेवढं खर्च करावं तेवढं वाढत्या प्रमाणात आपल्याकडे ते शिल्लक राहतं. असं एकमेव धन म्हणजे परमात्म तत्व आहे. आणि हे धन म्हणजेच परमात्मा सर्व त्या ठिकाणी व्यापून अशा प्रकारचा भरलेला आहे, खचाखच भरलेला आहे. म्हणून पुढे पाहता सर्व ही व्यापिलेसे. परंतु समर्थ म्हणतात, अभाग्यास हे दृश्य पाषाण भासे. पण जो अभागी मनुष्य आहे, आता अभागी कोणाला म्हणायचं, तर एक तर परमात्म तत्वाबद्दल ज्याच्या मनामध्ये इच्छा नाही, किंवा ज्याला हे ज्ञान करून घ्यावं असं वाटत नाही, संसारामध्येच केवळ सुख आहे आणि संसारच केवळ सुखाचं साधन आहे, अशी ज्याची मनोवृत्ती झालेली आहे, त्याला अभागी असं म्हणतात संत. कारण का, तर संसार हा प्रत्येक जीवाच्या मागे लागलेला आहे, कोणत्याही जीवाला सुटलेला नाही. मग त्यात आणि मनुष्यामध्ये फरक जर कोणता असेल, तर मनुष्य हा ईश्वराकडे त्या ठिकाणी प्रवृत्त होणारा असला पाहिजे, तर तो त्याला सौभाग्य असं म्हटलेलं आहे. आणि ईश्वर प्रवृत्त जो होत नाही, त्याला अभागी म्हणतात. तो किती मोठा असू द्या, किती ज्ञानी असू द्या, किती श्रीमंत असू द्या, कोणत्याही प्रकाराने त्याचा मोठेपणा जरी असला तरी तो ईश्वर प्रवृत्त नसेल, तर त्याला अभागी म्हटलेलं आहे. आणि अशा अभागी माणसाला हे सर्व दृश्य म्हणजे हे सर्व दृश्यमान असणारं जग, विश्व, हे त्याला पाषाण भासतं. पाषाण याचा अर्थ फक्त दगड असं नव्हे, तर हे सर्व जड अशा प्रकारचं त्याला भासमान होतं. वास्तविक सर्व चेतन तत्वानी व्याप्त असणारं हे विश्व आहे. त्यातला प्रत्येक अणुरेणू हा चेतन आहे. अगदी दगड जरी आपण घेतला तरी त्या दगडामध्ये सुद्धा जे अणुरेणू असतात, त्यांची हालचाल चालू असते, असं विज्ञानानं मान्य केलेलं आहे. तेव्हा ते सूक्ष्मता असणारी जी दृष्टी असते, ती दृष्टी त्याच्या ठिकाणी नसल्यामुळं त्याला हे सर्व जड भासतं, म्हणजे पाषाणवत भासतं. अभाग्याचं हे दृश्य पाषाण भासे म्हणतात. म्हणजे त्याला जग दिसतं पण परमात्मा दिसत नाही. कितीतरी संतांची उदाहरणं आहेत.
नामदेव महाराजांना सुद्धा जग हे जगरूपाने दिसत होतं, परमात्मा रूपाने दिसत नव्हतं. जरी देवाचे अनन्य भक्त असले तरी जोपर्यंत त्यांची दृष्टी त्या पद्धतीची झालेली नव्हती. आणि म्हणून हा सगळा जो खेळ आहे परमार्थाचा, हा आपल्या मनाची वृत्ती आणि दृष्टी ह्या बदलण्यावरती सगळा अवलंबून आहे. म्हणून समर्थ पुढे सांगतात की हे जे सगळं आहे हे पाहत असताना अभावे कदा पुण्य गाठी पडेना. अभाव म्हणतात, अभाव म्हणजे नसणे, कमतरता. कशाची कमतरता? तर ज्ञानाची कमतरता. जोपर्यंत ज्ञान अंतःकरणामध्ये होत नाही तोपर्यंत दृष्टीचा पालट होत नाही, आणि जोपर्यंत दृष्टीचा पालट होत नाही तोपर्यंत ईश्वराचं दर्शन जीवाला कधीच होऊ शकत नाही. म्हणून मला देव दाखवा असं म्हणणारी जी माणसं असतात त्यांच्यासारखे मूर्ख या जगामध्ये दुसरा कोणीच असू शकत नाही. कारण का? देव हा कोण दाखवू शकत नाही, तो आपणच पाहायचा असतो. फक्त पाहण्याची दृष्टी देणारे संत आहेत. म्हणून एक तर ती दृष्टी संत देतात किंवा ती दृष्टी परमात्म्याने द्यावी लागते. अर्जुनाला ज्यावेळेला भगवंतानी तू विश्वरूप पहा असं सांगितलं त्यावेळेला अर्जुनाला काहीच दिसेना. तो म्हणतोय देवा दाखवा ना. देव म्हणतात बघ ना. तो म्हणतोय दाखवा ना. तो म्हणतो बघ ना. कोणालाच काही कळेना. देव म्हणतोय मी दाखवतो त्याला का दिसेना, आणि अर्जुन म्हणतोय मी दाखवा म्हणतो तो देव का दाखवेना. अशी परिस्थिती झाल्यानंतर मग भगवंताच्या लक्षात आलं, अरे म्हणले आपली चूक झाली. याला आपण नुसतं बघ म्हणतोय, पण ते बघण्याकरता लागणारी जी काही दृष्टी आहे ती दृष्टी दिलेली नाही आपण त्याला. जसं काही फिल्म बघण्याकरता एक वेगळ्या प्रकारचा चष्मा घालावा लागतो. त्या चष्म्यामधून ते 3D वगैरे जे काय म्हणतात ते त्या चष्म्यामधून दिसत असतं. तो जर नाही घातला तर त्यात काय फरक दिसणार आहे? मग व्यावहारिक गोष्ट बघण्याकरता जर विशिष्ट उपकरणाची गरज असेल तर परमात्मा बघण्याकरता त्या ज्ञानदृष्टीची गरज का नसणार? म्हणून भगवंताच्या हे लक्षात आलं, आणि मग ती दृष्टी दिल्यानंतर अर्जुनाला विश्वरूप दिसायला लागलं. म्हणजे या चराचरामध्ये संपूर्ण अणुरेणूपासून मोठ्यात मोठ्या वस्तूपर्यंत सर्वत्र परमात्मा दिसायला लागला. ही ज्ञानदृष्टी आहे. म्हणून तुकाराम महाराज भगवंताकडे प्रार्थना करताना असं म्हणतात, आता मद दृष्टी देई पांडुरंगा माय बापा. ही दृष्टी मला दे असं महाराजांनी भगवंताकडे प्रार्थना केलेली आहे. म्हणजे महाराजांच्या डोळ्याला दिसत नव्हतं का? महाराज आंधळे होते का? बिलकुल नाही. सगळं दृश्य हे जगात दिसत होतं, परंतु जे बघण्याची दृष्टी असायला पाहिजे, जिला ज्ञानदृष्टी म्हणतात, ती ज्ञानदृष्टी मात्र सद्गुरूंच्याकडं आणि परमात्म्याकडे मागावी लागते. तुकाराम महाराजांनी ती मागितली, आणि मग त्यांना सर्वत्र विठ्ठल जळीस्थळी भरला अशा स्वरूपाचा अनुभव या संत महात्म्यांनी घेतलेला आहे. तो केवळ ज्ञानदृष्टीच्या साह्याने घेतलेला आहे. पण ती ज्ञानदृष्टी ज्याच्याकडे नसते, महाराज म्हणतात त्या अभागी माणसाला, ज्याच्याकडे ज्ञानाचा अभाव आहे, त्याच्या गाठी कधी पुण्य प्राप्त होत नाही. आणि त्यामुळं जुने ठेवणे मीपणे आकळेना. म्हणून आपलं मूळचं असणारं आत्मतत्वाचं आत्मस्वरूपाचं जे काही धन आहे, ठेव, आपली जी ठेव आहे, पण ती आपलीच असून आपल्याला सापडत नाही. या सगळ्या गोष्टीचं कारण आहे ज्ञानाचा अभाव, आणि एका प्रकारचं त्या माणसाचं असणारं दुर्दैव हे त्याला असणारं कारणीभूत आहे. म्हणून समर्थ म्हणतात एकतर ज्ञानदृष्टी सद्गुरूंच्याकडून प्राप्त करून घ्यावी. भगवत दर्शनाची इच्छा मनामध्ये तीव्र अशा प्रकारची असावी, आणि या सगळ्या गोष्टी जर झाल्या तर मग ते परमात्मा तत्व जीवाला कळतं, आणि ते कळून घेण्याचा प्रयत्न जीवानं करावा. अशीच समर्थांची या ठिकाणी असणारी अपेक्षा आहे, आणि त्या अपेक्षेनं समर्थांनी आपल्याला या प्रकारचा बोध केलेला आहे. तेव्हा मंडळी, या श्लोकाचं असणारं हे आजचं चिंतन आपल्याला कसं वाटलं ते जरूर कळवा. आपले चॅनल सबस्क्राईब अवश्य करा. इतर आपल्या परिचितांच्यापर्यंत त्याची माहिती जरूर द्या. भेटूया मंडळी पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत नमस्कार. रामकृष्ण हरी.